येवल्यात मकर संक्रांत सण हा पतंग उडवून साजरा केला जातो। याच 3 दिवसीय पतंगोत्सवाचा आज दुसरा दिवस असून आपण बघू शकता की आपण एका टेरेसवर आलो। या ठिकाणी संपूर्ण कुटुंब टेरेसवरून पतंगबाजीचा आनंद घेताना दिसतंय। आपल्यासोबत काही येवल्यातील पतंग प्रेमी देखील आहे। काय सांगाल की पतंग उत्सवाचा दुसरा दिवस आहे, कशी एन्जॉय करताय? आम्ही सर्व गच्चीवर आलेलो आहे, त्याचा आनंद घेत आहे। पाहुणे आलेले आहे, येवल्यामध्ये प्रत्येक घरात पाहुणे असतात। मुलगी आलेली आहे, नातेवाईक भरपूर आलेले आहे आमच्याकडे, त्याचा आनंद घेतो आज। आपल्यासोबत काही इतर ज्येष्ठ नागरिक देखील आहे। काय सांगाल की लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत पतंग उत्सव साजरा करताय, कसा एन्जॉय, किती वर्षापासून? आम्ही पूर्वपार जुन्या परंपरा आहे ही, आणि भरपूर दिवसापासून आम्ही घरी म्हणजे काच कुटून सगळी मांजा तयार करेपर्यंत आणि नंतर मग भोगी, संक्रांत आणि कर 3 दिवस फार मोठ्या प्रमाणात उत्साहात सर्वजण आम्ही पतंग उडवतो। आणि भरपूर उद्याच्या इलेक्शन असल्यामुळे बाहेर गावचे माणसं कमी आलेले, नाही तर एका याच्यावर सुद्धा गर्दी इतकी मावली नसती। इतकं जबरदस्त इथला सण आहे हा। आपल्यासोबत काही तरुण देखील आहे। काय सांगतो, पतंग उत्सव साजरा करताय, नालन मांजा हद्दपार केलाय तू? नायलॉन मांजा हद्दपार करून जुना परंपरा जो सुतवलेला मांजा आहे तो आपण बनवलेला आहे आणि त्याचा एन्जॉय करत आहे। एकूणच बघितलं तर नायलॉन मांजा येवलेकरांनी हद्दपार करून पारंपरिक मांजाने आपला पतंग उत्सव साजरा करताना दिसत आहे। नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।